लाडकी बहिणींसाठी महत्त्वाची माहिती. तब्बल 9 लाख महिला होणार अपात्र, अनेक महिलांचे होणार अर्ज बाद, महिलांचे हप्ते होणार कायमचे बंद. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आलेली आहे, तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. नमस्कार. लाडकी बहीण आणि माता भगिनी यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. अनेक महिला अपात्र होणार आहेत, नवीन नियम आलेला आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना जाहीर केली आणि अंमलातही आणली. या योजनेमधून अनेक महिलांना लाभ दिला गेला. ज्या महिला गोरगरीब आहेत, ज्या महिला मोलमजुरी करतात, ज्या महिलांचे आर्थिक उत्पन्न कमी आहे, अशा सर्व महिलांना 1500 रुपये हप्ता देण्याचे सरकारने जाहीर केले आणि त्याचे यशस्वीरित्या वाटपही केले आणि एक महिलांना त्याचा हातभार लागला अनेक महिलांना त्याचा हातभार लागला आणि आताही लागत आहे. अनेक महिला मोलमजुरी करत असणाऱ्या, आर्थिक अडचणीला सामोरे जाणाऱ्या, प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या सर्व महिलांसाठी ही योजना अत्यंत लाभदायी ठरत आहे. या योजनेचा सरकारला मोठा फायदा झाला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सत्तेत असणाऱ्या पक्षांचे सर्वाधिक जास्त आमदार निवडून आले आणि लाडकी बहिणी यांनी या सरकारला प्रचंड बहुमताने निवडून आणण्यास मदतही केली. याचा फायदा देखील सरकारला मोठ्या प्रमाणात झाला आहे. हे अनेक वेळा सरकारने सुद्धा मान्य केले आहे. दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा देखील हे मान्य केले आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेमुळे निवडून आलो आहोत. पण आता मात्र सरकारने पलटी मारली आहे. अनेक महिला यावरती नाराज आहेत. अनेक महिला सरकारचा तिरस्कार करत आहेत, कारण महिलांनी मोठ्या आशेने सरकारला मतदान केले होते, कारण महिलांना हातभार लागेल, महिलांचे गरजा भागतील, महिलांच्या मुलाबाळांचे शिक्षण असतील किंवा अन्य काही महिलांच्या घरच्या आर्थिक बाबी असतील, त्या देखील यामधून पूर्ण होतील. अशा अनेक सर्व महिलांनी एकजुटीने निवडून दिले होते. अशा आशेने अनेक महिलांनी एकजुटीने निवडून दिले होते. पण सरकारने आता तसे धोरण बदलले आहे. त्यामुळे सर्वत्र नाराजीचे वातावरण पसरत आहे. सर्व बातम्यांच्या ठिकाणी, सर्व पेपरवरती, सर्व प्रसारमाध्यमांमध्ये महिलांची नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे अनेक महिला यामधून वगळल्या जात आहेत आणि याला कारण आहे ते फक्त त्यांचे उत्पन्न 2,50,000पेक्षा जास्त असणे. सरासरी प्रत्येकी माणसाचे उत्पन्न हे देखील 2,50,000च असते. हे सुद्धा असताना सुद्धा किरकोळ अट लावली आहे आणि दुसरी एक अट आहे ती म्हणजे गाडी असणे. तर अनेक व्यक्तींच्या नावे गाडी असते, पण सरकारने महिलांना फक्त वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण ते यामधून फक्त आणि फक्त पर्याय शोधत आहेत. त्यामुळे अनेक महिला नाराज झालेल्या आहेत. महिला देखील आता अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. त्यामुळे सर्वात मोठा प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. महिला आता आंदोलनसुद्धा करू शकतात. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहा. तुम्हाला काय अडचणी असतील, तुमचे काय मत असतील आपल्या चॅनलवरती कळवा आणि कमेंट सर्वांनी करा की सरकारविषयी तुमचे काय मत आहे. म्हणजेच आपल्याला देखील सरकारविषयी आवाज उठवता येईल. या योजनेचा सर्वाधिक लाभ जिल्हा वाईज पाहायचे झालं तर आपल्या महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यापैकी आपल्या महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यापैकी सर्वात जास्त लाभ घेणाऱ्या महिला या पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्हा हा सर्वाधिक लाभार्थी असणारा जिल्हा आहे. तर सर्वाधिक लाभ घेतल्यानंतर 2 नंबरला अहिल्यानगर आणि नाशिक या भागातील महिला येतात. 2 नंबरला जे जिल्हे आहेत, नाशिक आणि अहिल्यानगर हे जिल्हे आहेत. ह्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महिला लाभ घेत आहेत. त्यामुळे सर्वाधिक महिला या देखील पुणे जिल्ह्यातूनच वगळण्यात येतील. सर्वाधिक महिलासुद्धा पुणे जिल्ह्यातूनच वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे आणि तुमच्या योजना आता चालू आहे का बंद, हे देखील कमेंट करून सांगायचे आहे. सरकारने स्वतः मतदानापुरता उपयोग करून हातात सरकारच्या तिजोरीवरील ताण कमी करण्यासाठी ही योजनावरती नियम व अटी लावली आहे. त्यामधील महिलांना दरवर्षी KYC करणे बंधनकारक आहे. अनेक महिला यामधून वगळल्या जात आहेत. म्हणजे दरवर्षी थोड्या महिला वगळण्यात येणार आहेत, अशी माहिती समोर आलेली आहे. यावर्षी KYC कशी करायची, त्या संदर्भात काय नियम व अटी आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेविषयी सरकारने लावले नियम पुढीलप्रमाणे. सरकारने लावलेले नियम पुढीलप्रमाणे आहेत. पहिला नियम आहे, लाडकी
लाडकी बहिणींना दरवर्षी KYC करणे, 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC करणे बंधनकारक आहे. हा नियम येत्या जून महिन्यापासून लागू होणार आहे. बघा, हा जो KYCचा नियम आहे तो 1 जूनपासून लागू होणार आहे. म्हणजे आता तो नियम नाही. दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर दुसरा नियम म्हणजे लाडकी बहीण यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे बंधनकारक आहे. यामध्ये 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असणे बंधनकारक आहे. यामध्ये महिलांचे रेशन कार्डवरील उत्पन्न हे 2,50,000पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ज्या महिलांचे उत्पन्न जास्त असतील या महिला यामधून वगळल्या जाणार आहेत. वेळप्रसंगी याची माहिती गोळा करण्यासाठी सरकार इन्कम टॅक्सचा सुद्धा वापर करू शकते. बघा, सरकारला जर कोणाचे उत्पन्न किती आहे हे पाहायचे असेल तर सरकार स्वतः इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा देखील मदत घेऊ शकते. नियम तिसरा, दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर देखील वगळण्यात येईल. बघा, ज्या महिला लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असतील तर त्या महिलांना सुद्धा वगळण्यात येतील. उदाहरणार्थ, संजय गांधी निराधार योजना, PM किसान योजना, नमो शेतकरी सन्मान योजना यासारख्या योजनेचा लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्याचबरोबर नियम 4, महिलांच्या नावामध्ये बदल असेल तर त्या महिला देखील वगळण्यात येणार आहेत. ज्या महिलांचे आधार कार्डवरती वेगळे नाव, बँक खात्यावरती वेगळे नाव असे तफावत असेल तर त्या महिला या योजनेतून वगळण्यात येणार आहेत आणि त्या महिलांची चौकशी करून त्यांना या योजनेचा लाभ घेता येत असेल तर घेता येत नसेल तर त्यांचा लाभसुद्धा बंद केला जाणार आहे. बघा, यामध्ये तुमचे नावात जरी चूक असेल, तुम्ही सर्व नियमामध्ये बसत असाल, फक्त नावात जरी चूक असेल तरी तुम्हाला यामधून वगळले जाऊ शकते. 5वा नियम, महिलांचे आधार कार्ड हे त्यांच्या फॉर्मशी लिंक असणे आवश्यक आहे. बघा, तुमचे जे आधार कार्ड आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुमच्या फॉर्मशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. ते आपण आपल्या जवळील CSC केंद्रामध्ये जाऊन याची चौकशी करायची आहे. महिलांचे आधार कार्ड त्यांच्या फॉर्मशी लिंक असणे आवश्यक आहे. जर नसेल तर त्या महिलांनी अपात्र ठरवल्या जातील. हे सरकारने नियम लावले आहेत. या नियमामध्ये आपण बसत असाल तरच आपणास पैसे भेटणार आहेत, अन्यथा आपले पैसे बंद होणारच आहेत. याच्या अगोदर देखील महिलांच्या अर्जाची छाननी चालू होते, ते सुद्धा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती दिली होती. त्यामध्ये अनेक महिलांनी स्वतः कबुली दिली होती की आम्ही या योजनेमध्ये लाभ घेत आहोत, पण आम्ही या नियमामध्ये बसत नाही, आम्हास या योजनेतून वगळण्यात यावे असे सुद्धा महिलांनी स्वतः सरकारकडे माहिती दिली होती. पण हे कोणत्या महिलांनी दिली होती? ज्या महिला सरकारी जॉबला आहेत किंवा त्यांना आपले जॉबवरती काय अडचणी येईल म्हणून त्यांनी कबुली दिली होती. अन्यथा कोणत्याही महिलांनी अशी कबुली दिली नव्हती. ह्या फक्त कबुली देणाऱ्या महिला ह्या सरकारी कर्मचारी आहेत, या व्यतिरिक्त कोणीही नाही. पण आता सरकारनेच नियम लावल्यामुळे अनेक महिला यामधून वगळल्या जाणार आहेत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की